सोलापूर बार्शी रोडवरील मोजे खेडपाटी येथील घुंगरू कला केंद्रावर सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत एकूण 6,05,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। माननीय अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, माननीय प्रीतम यावलकर अपर पोलीस अधीक्षक तसेच माननीय संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पथक दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत सदर कला केंद्रात अश्लील हावभाव करून नृत्य सुरू असल्याची माहिती मिळाली होती। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके, महिला व पुरुष पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घुंगरू कला केंद्रावर छापा टाकला। त्यावेळी 2 महिला विभत्स व अश्लील हावभाव करत संगीताच्या तालावर नृत्य करत असल्याचे आढळून आले। तसेच काही प्रेक्षक नर्तिकांकडे पाहून अश्लील हावभाव करत असल्याचे निदर्शनास आले। चौकशी दरम्यान कला केंद्राचे मॅनेजर म्हणून अक्षय नागनाथ माने तर मालक म्हणून अरुण रोडगे असल्याची माहिती समोर आली। कारवाईत 5,000 रुपये किमतीचा टाकाल कंपनीचा साऊंड बॉक्स तसेच कला केंद्रासमोर उभी असलेली 6 लाख रुपये किमतीची मारुती कंपनीची स्विफ्ट मॉडेल 4 चाकी कार असा एकूण 6,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी घुंगरू कला केंद्रातील 2 महिला, 3 प्रेक्षक, मॅनेजर व मालक अशा एकूण 7 आरोपींविरोधात सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an